भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांना हायकोर्टानं समन्स बजावलेलं आहे। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं विधानसभा निवडणुकीला आव्हान देणाऱ्या प्रकरणामध्ये समन्स जारी करत 3 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले। चंद्रपूरमधल्या बल्लारपूरमधनं विजयी झालेले सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसचे संतोष सिंग रावत, राजुरा इथून जिंकलेले देवराव भोंगळे यांच्या विरोधात काँग्रेसचे सुभाष धोटे, तर बुलढाण्यातल्या सिंदखेड राजा इथनं विजयी झालेले मनोज कायंदे यांच्या विरोधात डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी निवडणूक याचिका दाखल केलेली आहे। निवडणूक आयोगानं ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता केलेली नाही असा या याचिकेमध्ये आरोप करण्यात आलेला आहे। नाही, मला अजूनपर्यंत नोटीस मिळाली नाही। मी टीव्हीच्या माध्यमातून ऐकलं की या संदर्भामध्ये अशा पद्धतीची नोटीस देण्यात आली आहे। मी माझ्या वकिलांना माहिती घ्यायला सांगितली, त्यांनी माहिती घेतली की काँग्रेसने सर्वच मतदारसंघात अशा पद्धतीचे कोर्टामध्ये दावे दाखल केले आहे। या माध्यमातून त्यांना वाटतं तर कोर्ट जो निकाल देईल ईव्हीएमच्या बाबतीमध्ये तो काही एका मतदारसंघापुरता राहणार नाही, तो तर देशापुरता राहणार आहे। तर देशासाठी हा निर्णय लागेल। त्यामुळे मला वाटतं की काँग्रेसच्या या दाव्यामध्ये काही अर्थ नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।